आज कितीतरी दिवसांनंतर ना परीच्या पप्पांबरोबर मी रानात निघालेली. नुसतीच परी 5 महिन्याची होती ना तेव्हा मी गेलेली आणि आज त्याच्यावर चाललेली. ह्यांनी दोघींना पण पुढं घेतलेलं, त्यामुळं निवांत मागं बसलेली. आणि ह्या रानातनं तुम्ही चालत येताना तुम्ही बघतच चला, हा ऊस ना आत्ताच लागण केलेलं आहे, परीच्या पप्पांनी वाट्यानं केलेलं आहे आणि हा त्याच्या आधी घरचा आहे. आणि मग आम्ही जेवण ही घेऊन आलो होतो सगळ्यांनी. इथंच मस्तपैकी जेवण केलं. रानात इतकं जेवण जातं ना, संध्याकाळी दिवसभर बसून ना आम्ही संध्याकाळी घरी यायला लागलो होतो. आता ह्यांनी येताना घरी सामान जे संपलेलं ना ते घ्यायला लागलेलं ना. आमचा लावणा झाडू पण तुटला होता, त्यामुळं नवीन घ्यायचा होता. आणि मग इथं आल्या मटणाच्या दुकानात पण शिरलं, मग मटण घेऊन घरी आलो. ह्या झाडूवर ही सुपली फ्री भेटल्या. आल्यावर सगळं सामान मस्तपैकी काढलं आणि नवीन एक लायटर पण ह्यांनी घेतला. या बाद झालताना लायटर. आणि मस्तपैकी चहा हे ठेवला आणि फ्रेश होऊन चहा पेले. चहा ही पेल्यानंतर लगेचच भात घातला आणि मग हळद मीठ टाकून मटणात ठेवलं होतं मुरत. आणि लगेचच इकडं लागली तयारीला. कांदा चांगला तेलात भाजून ना मटण हे टाकून छान वापलायला ठेवलं. नंतर मसाला काढून घेतला. खोबरं हे चांगलं भाजून, लसूण कोथिंबीर जिरं हे करून पेस्ट करून घेतली. नंतर घरातले सगळे मसाले पण एव्हरेस्ट ही चिकन मसाला हे सगळं टाकलं आणि छान तेल सुटलेल्या मसाल्यात ना सगळं घरातलं मसालं काढून घेतलेलं टाकलं त्यात. आणि मग नंतर ना छान असं तेल सुटेपर्यंत सगळा मसाला भाजून घेतला. नंतर ते अळणी पाणी केलेलं ना ते सगळं ह्याच्यात एकत्र केलं. जेवढा आपल्याला रस्सा लागतोय ना तेवढं पाणी ओतून घेतलं. छान सगळं हलवून घेतलं आणि इतकं छान कट आलताना. नंतर परीच्या पप्पांना आत बोलावलं आणि त्यांनाच काढून द्यायला लागलेली टेस्ट करायला. आता ते म्हणतात छान झालाय. तर कसा व्हिडिओ वाटला, तुम्हाला आवडला असला तर